मध्ये फलंदाजी करण्यासाठी अगदी दाखल झाली आहे. पहिला बॉल अगदी पाहिलं तर एक लेग बाय स्वरूपामध्ये धाव आली आहे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मनोज गोलंदाजी करतोय. इथे मात्र आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय? अगदी पाहिलं तर चांगला थ्रो पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने यष्टीरक्षकाने तो जज केला नाहीये आणि तिथे मात्र सिंगल रन्स येते. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. स्पीडअप ठेवायचंय प्रत्येक बॉलला आणि या टायमिंग लावायचं. नेक्स्ट बॉल अगदी डाव्या हाताचा गोलंदाज. फटका चांगला आहे, दमदार आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. वन बाउन्स. टांगा पलटी, घोडा फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार आले. चौकाराच्या सहाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 6 या अंकावरती आहे. पहिले षटक प्रगतीपदावरती 2 सिंगल आल्या, त्यानंतर चौकार आलाय. इथे मात्र डावखोऱ्या त्याचा फलंदाज अगदी गोलंदाज देखील डाव्या हाताचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार. लगी तो बाद नाही तो बरबाद असं पाहायला मिळतंय. परंतु इथे मात्र हा बॉल डॉट आलाय आणि धावसंख्या स्थिरावली जाते. आता झालेल्या मॅच मध्ये अगदी मॅन ऑफ द मॅच सचिन जाधव, ज्याच्या वरुस टीमचा खेळाडू आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली केली या बॅटरने. सचिन जाधव टॉस का बॉस मध्ये यायचे, सन्मानित करण्यात येईल. सामनावीरचा पुरस्कार. नेक्स्ट बॉल मनोजचा लॉफ्ट केलाय अगदी ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत, अगदी पाहतोय, परंतु बॉल निघून चालला तोपर्यंत सीमारेषेच्या पलीकडे आणि हा बॉल वरती येतील 4 धावा चौकार. 10 धावसंख्या धावफलकावरती या. लॉफ्ट केलाय फटका, अगदी सुरेख आलाय देखना फटका. बॅक टू बॅक आपण पाहतोय. रवी ठाकरेच्या बॅट मधून आलेला हा दुसरा आणि या ओव्हर मधील तिसरा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14 या अंकावरती या. कोणत्याही प्रकारची आग लावायची नाहीये प्लीज. अगदी आग विझवायची आहे तिकडची. प्रेक्षकांना विनंती आहे, कारण की त्या आगीचा जो धूर असतो ना तो मात्र लाईट वरती अगदी मैदानाच्या आतमध्ये येतो आणि तिथे थोडस अडथळा पाहायला मिळतो. प्लीज प्रेक्षक वर्गाला विनंती असेल. बाबू पारधी ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. पहिले षटक संपले, धावसंख्या 14, अगदी धाव फलकावरती. नवीन गोलंदाज रोशन. पहिला बॉल लॉफ्ट केला स्टेट ड्राईव्हला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पकडली जाते झेल आणि इथे मात्र संपुष्टात आलाय तो मात्र बाबू पारधीचा खेळ. बॅक टू द पविलियन. पहिल्या विकेट
थँक यू डीजे. अगदी पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज बाबू पारदीला माघारी धाडलाय. गोलंदाज रोशनने सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाजी करत असताना विकेटने सुरुवात केली आहे. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज रोशन. नेक्स्ट बॉल. इथे अगदी मोठा फटका खेळण्याचा मानस पाहिला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता आली. वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार गोलंदाजी करताना अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. फलंदाजांना बीट करण्याचं काम जणू केलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅक टू बॅक अगदी पाहिलं तर दुसरा डॉट बॉल येतोय आणि 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1.3 असा खेळ आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 14 या अंकावरती. आता स्ट्रेट ड्राईव्ह फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. उचल फेक केली जाते. धोक्याची घंटा होणार का? आणि इथे मात्र 2 रन्स अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. चौथ्या बॉलवरती 2 रन्स आलेत. धावसंख्या 16 या अंकावरती रोशन गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते फलंदाजांना. अगदी डावखोऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय आता. रवी संजय पारधी. इथे मात्र काय घडलंय अगदी नशीब आलंय आणि इथे मात्र बॉल निघून चाललाय आणि हाताचा पंजा ओपन केला जातोय. वाईड 1+4 नशिबाचा चौकार आणि 5 धावा येतात या बॉलवरती आणि धावसंख्या अगदी 21 या अंकावरती. अगदी बॉलिंग टीमचा अगदी रिव्ह्यू आलाय आणि तिसऱ्या पंचांकडे अगदी मागणी केली जाते. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण चेक केलं जाईल आणि अगदी योग्य तो निर्णय अगदी टीमला दिला जाईल. आपण चेक करतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट आणि या शृंखलेमध्ये आपण पाहतोय एक चांगलं आयोजन आहे आणि वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं आपण लाईव्ह पाहिलं तर अगदी देखणं अगदी अगदी पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे आणि 4 रन्स येतील या बॉलवरती लेग बाय स्वरूपामध्ये. धावसंख्या 20 या अंकावरती अगदी पाहिलं तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट अगदी इथे मात्र पायावरती बॉल अदललाय आणि डॉट बॉलची सांगते ती पंच षटक संपल्याचा इशारा करतात. धावसंख्या अगदी या बॉलवरती सिरवली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती मात्र 20 या अंकावरती. यस डीजे.
नवीन गोलंदाज मार्क वरती अगदी स्लॉग वरचं षटक अंतिम षटक भास्कर आलाय गोलंदाजी करण्यासाठी पहिला बॉल इथे मात्र फलंदाजाला बीट करून चाललाय अगदी मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर केला होता या फलंदाजाने परंतु पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये सुरुवात केली आहे चांगली सुरुवात भास्करने केली आहे 5 बॉल अगदी या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत अगदी आक्रमण चढवावं लागेल चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोलंदाज भास्करने इथे मात्र चांगला फटका सजवला आहे लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो आहे चुकी केली जाते पंबल होतो आहे आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे या बॉल्स वरती येत आहेत 4 धावा धावा आल्या सिंगल्स रन्स होती तिथं मात्र इथे मात्र फटका हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय काय घडतंय आणि बॉल अगदी झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र फलंदाज झालाय रवी ठाकरे याने 4 चौकार लगावले होते त्याला मात्र माघारी येताना पाहायला मिळते जाऊया डीजे कडे धावसंख्या अगदी पाहिली तर धावफलकावरती 24 2 विकेट लॉस ऑफ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना ती मात्र हरी हरिग्राम टीम आपण पाहतोय टॉस जिंकला बॅटिंग स्वीकारली इथे मात्र काय घडतंय विकेट येणार का या बॉल्स वरती कलेक्शन अगदी चुकीचं पाहायला मिळालं आणि या बॉल्स वरती रन्स मात्र 3 धावा आल्या धावसंख्या 27 या अंकावरती गोलंदाज भास्कर गोलंदाजी करतोय अंतिम षटक आहे अगदी पाहिलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला 27 धावा अद्यापर्यंत आले 2 बॉल शिल्लक आहेत 2 बॉल वरती किती धावा येणार चौकार षटकार येणार का डॉट बॉलची सांगता येणार का विकेट येणार अगदी पाहायचं आहे भास्कर गोलंदाज मार्क वरती नेक्स्ट बॉल अगदी पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सुरेख अगदी बॉल आपण पाहिला तर इथे कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाहीये अगदी डॉट बॉल आलाय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते बॉल पडल्यानंतर अगदी उसळी पाहायला मिळाली स्पीड होता या बॉलला आणि बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही अगदी शेवटचा बॉल आहे डावखरा आताचा फलंदाज टार्गेट सेट करणारा बॉल पाहायला मिळतोय धावा येतील मात्र टार्गेट सेट होईल या बॉल्स वरती फटका सजवलाय दमदार फटका आहे परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि कॅच पकडली आहे फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि धावसंख्या अगदी स्थिरावली जाते ती मात्र 27 या अंकावरती
बॅटर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत, प्लीज स्पीडअप करायचे आहे. 18 बॉल्स मध्ये आणि धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावांचं टार्गेट सेट केलंय. आपण पाहतोय 18 बॉल्स आणि 28चं समीकरण. गोलंदाज मार्क वरती, गोलंदाज रवी ठाकरे मार्गस्थ होतोय. डिफेंड करायचे 28 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन होतीये. सलामीची जोडी मैदानामध्ये भास्कर आणि विजय. पहिलाच बॉल सुरेख लेंथ लाईन पाहायला मिळतीये. फलंदाजाला बीट करून गेलाय. डॉट बॉलने सांगता झाली पहिल्या बॉलची. सुरुवात देखील चांगली केली आहे रवी ठाकरेने. अगदी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. डॉट बॉलने डिफेंड करायचे. धावा 28. सुरेख फटका. क्रिकेटचं मानस सौंदर्य दाखवणारा बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउंस सीमा पार येतोय. 4 धावांसाठी भास्करच्या बॅट मधून चौकार. साईडला अगदी तटवला. सुंदर आपण फटका पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून देखना फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आठ धावा धावफलकावरती. इथे मात्र कमबॅक केला या गोलंदाजाने. 2 चौकार आल्यानंतर अगदी पाहिलं तर थोडस टप्पा आतमधल्या बाजूला पाहायला मिळाला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता आली. अचूक टप्प्यावरती बॉल पाहिला. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल आलाय स्लॉट मध्ये आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळते. आणि या बॉल्स वरती देखील तिसरा चौकार येतो या ओव्हर्स मध्ये. आणि धावसंख्या अगदी 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. 5 बॉलचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आहे. समाप्त झालाय. धावसंख्या 12 या अंकावरती. अगदी चांगली बॅटिंग. अगदी पाहिलं तर शॉट सिलेक्शन देखील सुंदर पाहायला मिळते आहे. गली रिजन पॉइंट मध्ये अगदी बॉलला कट केला आणि तिथे मात्र सिंगल रन झाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 13 या अंकावरती. आता मात्र येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 12 बॉल्स आणि 15 धावेची गरज आहे. मॅच अगदी दोन्ही टीम साठी अजून देखील समांतर आपल्याला पाहायला मिळते. पण काय घडतंय अगदी 12 बॉल 15चं समीकरण आहे. अगदी विचार केला तर T20 वर्ल्ड कप देखील चालू आहे. आणि त्या T20 वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं तर झिम्बाब्वे सारख्या टीमने अगदी विचार केला तर ऑस्ट्रेलिया सारख्या टीमला आणि त्याच नंतर श्रीलंकेला देखील पराभूत केलं. क्रिकेट आहे मित्रांनो.
अगदी क्रिकेटमध्ये काय घडेल सांगू शकत नाहीये. अगदी नवीन टीम अगदी वर्ल्ड कप आणि जिंकलेल्या टीमला पराभूत केले आणि टॉप 8 मधून देखील बाहेर केला आहे. पहिला बॉल अगदी विचार केला तर वेगवान बॉल पाहायला मिळतोय आणि हा बॉल डॉट आलाय आणि धावसंख्या स्थिरावली आहे. 11 बॉल 15चं समीकरण. शेवटच्या बॉल पर्यंत अगदी मॅच गेली तर मजा पाहायला मिळेल. शांतता पाहायला मिळते मॅच मध्ये. चौकार षटकारांची अतिशबाजी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. चौकारांची अतिशबाजी आली आहे परंतु षटकारापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. प्रेक्षक वर्ग शांत झाला. प्रेक्षक वर्गाची इथे मात्र कमी पाहायला मिळतीये. चांगला फटका इथे मात्र आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चुकी केली जातीय क्षेत्ररक्षकाने आणि या बॉल्स वरती येतात त्या मात्र 4 धावा. थांबवाव्या लागतील. आता मात्र 10 बॉल मध्ये 11ची सरासरी पाहायला मिळतीये. चौकार अडवला असतं तर मात्र अगदी पाहायला मिळत. इथे काय घडतंय अगदी बॉलर अगदी बॉल उचलला आणि यष्ट्यांवरती अगदी थ्रो केला आणि या बॉल्स वरती विकेटची आली आहे. विकेटचं झालंय पतन. धावा चोरमामध्ये पहिला गडी इथे मात्र माघारी त्यांना पाहायला मिळाला. विजयच्या पारीचा अंत झालाय. ठोक डिझे. स्पीडअप करायचंय प्लीज मित्रांनो, सहकार्य करायचंय. अगदी आजच्या दिवसाला खूप विलंब झाला कारण की अगदी 2 दिवसामध्ये अगदी पाहिलं तर 3:30 पावणे 4 पर्यंत मॅच संपतात परंतु आज दुसरी फेरी अजूनपर्यंत आपण पाहायला मिळते संपुष्टात आली नाहीये. 4 वाजून 4:15 4:12 झाली आहेत. अगदी स्पीडअप करायचंय. अगदी उद्या मेगा फायनलचा देखील दिवस आहे आणि उद्या देखील उशीर होईल आणि टॉप 5 च्या टीम देखील खेळण्यासाठी येतील. नेक्स्ट बॉल सुरेख गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर अगदी उसळी घेतली बॉलने. अगदी स्पीड पाहायला मिळाला आणि हा देखील डॉट बॉल येतोय. इथे मात्र रंगत पाहायला मिळते मॅच मध्ये. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते 17 या अंकावरती. 17 धावा आणि कोणत्या टीम साठी होणार खतरा मात्र पाहतोय. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज चांगली गोलंदाजी. सुंदर कट केले. इथे मात्र काय घडतंय अगदी बॅकअप नव्हता क्षेत्ररक्षकाचा म्हणून अगदी थांबला गेला क्षेत्ररक्षक. नाहीतर थ्रो करायला अगदी तयारच होता. थ्रो अगदी यष्टांवरती झाला असता तर फलंदाजाची इथे देखील विकेट आली असती. बॅकअप नसल्यामुळे स्वतःवरती नियंत्रण ठेवलंय आणि सिंगल रन आली. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या अगदी पाहिलं तर 18 या अंकावरती. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र 7 बॉल मध्ये 10 धावेचा. 7 बॉल 10 धावा हा डॉट बॉल आला तर मॅच अगदी मजा पाहायला मिळते. काय घडतंय बॅटची कडा घेतली आहे इथे मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी होती स्लिप मध्ये आणि बॉल निघून गेला. 4 धावांसाठी येतोय अगदी चौकार. सुनने का हमको अभी मैच देखने का है. मैच में भी रंगत है. 6 बॉल में अगदी देखेगा तो अभी 6 बॉल में
छह रन की जरूरत। अभी देखते गेंदबाज बाबू गेंदबाज करने के लिए तैयार तैयार। 6 बॉल में 6 रन डिफेंड करने का बैटर रख दिया। बैटर भास्कर और मनोज बल्लेबाजी करता हुआ ऑन स्ट्राइक पे देखा जाएगा तो। और मनोज स्पीडअप घ्यायचा आहे. पंच आपण वारंवार देखील 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार आणि ते समीकरण मध्ये बदललंय. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि पहिल्या बॉल वरती अगदी सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल रन्स येते. 1 रन धावफलकावरती अगदी वाढली जाते 23 या अंकावरती. 5 बॉल अगदी पाहिलं तर डिफेंड होणार का? अगदी एखादा मोठा फटका आला तर मॅच संपून जाईल. परंतु गोलंदाज अगदी तेवढ्या ताकदीचा पाहायला मिळतोय का? बाबू गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती तर सिंगर आली आहे. भास्कर ऑन स्ट्राइक. अगदी चांगला फटका इथे मात्र सजवला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. चुकी केली जाते. बंबल होत आहेत आणि या बॉल्स वरती आपण पाहतोय 2 रन्स. अगदी या बॉलला सन्मान दिला गली रिजन मध्ये. अगदी क्षेत्ररक्षक बंबल झाले. सिंगल रन्स होती तिथे मात्र दुहेरी मध्ये आली आहे. धावा इथे मात्र रोखाव्या लागतील. अगदी डिफेंड कराव्या लागतील. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. झेल पकडाव्या लागतील. जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. चांगला फटका. बॉल हवेमध्ये ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. बॉल निघून चालला सीमा पार. विजयी चौकार. 4 धावा. पक्षामध्ये भरोसा दोन्ही ऑफ